तर सरकारनं छातीवर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, 1 इंचही मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटलांनी हे वक्तव्य केलेलं आहे। नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं। फुटू देऊ नका, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी आता सरकारने माझ्या छातीवर गोळ्या जरी झाडल्या तर आरक्षणाचा गुलाल माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी 1 इंच सुद्धा मागे सरकारणार नाही, शब्द आहे माझा। रात्रीचं तुम्हाला रांजणगावचं सांगतो, 5:30 वाजता 4:30 वाजता कार्यक्रम संपला। 4:30 ला मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आले। चर्चा झाली, म्हणलं चर्चा महत्वाची, तुम्ही मराठ्यांच्या सापडलेल्या 54 लाख नोंदी याचे प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या सगळ्या परिवाराला द्या। सरकार फुल टेन्शन मध्ये आहे। ते म्हणते इतके मुंबईला यायला लागले काय, मग कोण यायला लागले म्हणते। त्यांना वाटलं मराठे घरीच बसते, जेव्हा मराठ्याने बॅगा भरल्या आणि मग यांना टेन्शन आहे, नुसते आपल्या गाड्या मोजायला 100-200 जण आहेत। मराठे मोजणं एवढं सोपं आहे का?